लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आलेला आहे। सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी वळवण्यात आलाय। विभागाला 7314 कोटी कमी निधी आहे। हा निधी लाडकी बहीण योजनेमधील अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र महिला लाभार्थ्यांना देण्यासाठी वापरला जाईल। लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी दुसऱ्यांदा वळवण्यात आलाय। न्याय विभागाचा 410 कोटी 30 लाखांचा निधी हा वितरित झालाय। सामाजिक न्याय विभागाचा आतापर्यंत 810 लाखांचा निधी 810 कोटी 60 लाखांचा निधी वळवण्यात आलाय। आदिवासी विभागाचाही 335 कोटी 70 लाखांचा निधी 3 वेळा वळवण्यात आलाय। आदिवासी विभागाचा आतापर्यंत 1007 कोटींचा निधी वळवण्यात आलेला आहे। दोन्ही विभागांचा आतापर्यंत 1824 कोटींचा निधी वळवण्यात आलाय। वर्षभरात सामाजिक न्याय विभागाचा 6765 कोटी रुपयांचा निधी वळवला जाणार। लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा निधी वळवण्यात आलेला आहे। सामाजिक न्याय विभागाचा निधी हा पुन्हा एकदा वळवण्यात आलेला आहे। मागच्या महिन्यामध्ये सुद्धा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आलेला होता। सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी वळवण्यात आलाय। सामाजिक न्याय विभागाला 7314 कोटी कमी निधी। शिंदे गटांच्या मंत्र्यांना निधी मिळत नाही अशी तक्रार होती। तुम्ही काल आदिवासी विभागाचा पैसा वळवला जातो। विरोध करताय, आता बोलत नाही। आदिवासी विभागाचा पैसा वळवला जातो। शिंदे गटांच्या मंत्र्यांना निधी मिळत नाही अशी तक्रार होती। तुम्ही काल आदिवासी विभागाचा पैसा वळवला जातो। विरोध करताय, आता बोलत नाही। आदिवासी विभागाचा पैसा वळवला जातो। 410 कोटी याबद्दल आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्टेटमेंट केलेलं तुझ्या ऐकण्यात आलं नाही का? एक मिनिट, राज्याच्या प्रमुख ज्यावेळेस स्टेटमेंट करतात ते अंतिम उत्तर त्या बाबतीतलं असतं। कारण नसताना काही जण त्याची चर्चा चुकीच्या पद्धतीनं करतात। आम्ही प्रचंड बहुमताने जनतेने आम्हाला निवडून दिलेले आहे। त्या कुठल्या घटकावर अन्याय करण्याच्या करता नाही।